वाल्मिक कराड आणि आरोपी सीआयडीला शरण येण्यापूर्वी बीडवरून पुण्याला गेले होते का असा प्रश्न निर्माण होतोय। 3 आलिशान गाड्यांचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय। 30 डिसेंबरच्या रात्री सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावरून आरोपी पुण्याला गेल्याची चर्चा आहे। बीडच्या मांजरसुंबा येथे हॉटेलात जेवण करून पेट्रोल पंपावर गाडीत डिझेल भरतानाचं देखील फुटेज समोर आलंय। ज्या गाडीतून आत्मसमर्पण केलं ती शिवलिंग मोराळे यांची गाडी या 3 वाहनांमध्ये असल्याचं दिसतंय। पाषाण येथे सीआयडीच्या ऑफिसला शरण येताना ज्या गाडीतून वाल्मिक कराड आला ती गाडी याच ताफ्यातील होती। पांढऱ्या रंगाची स्कॉर्पिओ शिवलिंग मोराळे यांच्या मालकीची आहे। याच गाड्या धाराशिव जिल्ह्यातील पारगाव टोलनाका येथे रात्री 1:36 त्या ठिकाणाहून रवाना झाल्याचं दिसतंय। पास झाल्याचं कळतंय। या गाड्यांमध्ये बसून आरोपी गेले अशी चर्चा आहे। तसंच याच आलिशान गाड्यांनी इतर आरोपींना फरार होण्यास मदत केली असावी अशी देखील शक्यता वर्तवण्यात येते। ची सगळी जिम्मेदारी ह्या यंत्रणेनं घेतली पाहिजे। आज आम्हाला सांगितलं पाहिजे, कारण अशोक काळकुटे नावाचे पत्रकार बंधू आहेत। त्यांनी जी माहिती दिली ती तुम्हाला फक्त तोंडी दिलेली नाही, त्यांनी सीसीटीव्ही फुटेज दिलेले आहेत, त्याची बातमी आलेली आहे। यावर त्यांनी उत्तर देणं अपेक्षित आहे की तुम्ही यासाठी काही प्रयत्न केलेत का। कारण असं दिसतं ह्या कालच्या सोशल मीडियातल्या फुटेजवरून की आरोपी सगळे जिल्ह्यातच होते। सरेंडरसाठी ते जिल्ह्यातून बाहेर मग त्यांना ते प्रकार करावा लागला। याची जिम्मेदार पूर्ण सीआयडी SIT यंत्रणा असेल असं मी तुम्हाला जिम्मेदारीने बोलतोय।